शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कातकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज आहे रविवार, काल होता शनिवार. काय बोलतो ना मी, काल शनिवार म्हणल्यानंतर आज रविवारच असणार. तर मंडळी, काल बघितलं तर आपल्या गाडीचं मस्त काम झालेलं आहे आणि आता समीक्षा गेली जरा बाहेर मार्केटमध्ये, येईल आता. आज दिवसभर काय व्हिडिओ बनवला नाही, सुरुवात नाही केली. बोललो चला, कारण दिवसभर काय दूध वाटून आलो, त्यानंतर दुसरं काही काम नव्हतं, आळसच नव्हता. तर चला बोललो, आता बोललो संध्याकाळी थोडंसं आपण करूया, बोलूया तुमच्याशी. तर त्यासाठी आता व्हिडिओ स्टार्ट केला आहे. बघा, आता थोडंसं दुधाचा हिशोब देतो आणि मग तुमच्याशी बोलतो. आणि मंडळी, हे माझ्या हातात तुम्ही बघितलं असेल, परीने आणि गट्टूने फ्रेंडशिप बँड बांधला आहे माझ्या हातात. तर तुम्हाला सगळ्यांना पण फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि चला, फ्रेंडशिप तर आहे, तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत. सगळ्यात आपल्या मित्रपरिवाराला पण शुभेच्छा. तुम्ही केलात की नाही साजरा फ्रेंडशिप डे? परीने बघा, परीने हा बँड मारला आहे मला. परी, हॅपी फ्रेंडशिप डे बोल सगळ्यांना. हां, आणि काय बोल, फ्रेंडशिप डे बद्दल काय बोलायचं तुला? बोल, मित्रांना काय बोलायचं, तुझ्या सर्व मित्रांना? माझ्या सर्व मित्रांना इतकंच बोलायचंय. दिसत नाहीस तू व्हिडिओमध्ये. हा, इकडे हा, बोल. की माझ्या फ्रेंड्सनी माझी कधी साथ नाही सोडायची. हां, माझ्यासोबत फक्त माझ्या वेळेला, म्हणजे मला त्यांची गरज असेल तेव्हा ते माझ्यासोबत असायला पाहिजे. अरे वा 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 वा, खूप खूप आशीर्वाद तुला. चला, खरंच खूप छान मेसेज दिला तिने. बरोबर, मित्र असेच असतात मंडळी. कामं म्हणजे जेव्हा गरज असेल त्यांनी कामं आपल्या उपयोगी पडावं, हा उद्देश तर असतोच. पण छान आहे तिने तिच्या मनातलं उगाच व्यक्त केलं. आता प्रत्येकाच्या आयुष्यातले आपापले मित्र असतात. तुमच्या आयुष्यातले मित्र काय म्हणतात ते जरूर सांगा. मंडळी, समीक्षाने बघा इकडे समोसे आणलेत, खाली गेलेली. तर समोसे आणि चटणी खावी आता मस्त. खूप दिवसांनी आज समोसे खातो. समर्थांच्या मंदिरात पण गेली होती ती, प्रसाद पण आणला आहे. चला, या समोसा खाऊ मस्त. मंडळी, आज फ्रेंडशिप डे. तर आम्ही असं काही शाळेत वगैरे असं त्यावेळेला एवढं असं फॅड काय नव्हतं. फ्रेंडशिप डेचं होतं, पण एवढं असं म्हणजे बँड वगैरे असं काय नव्हतं. आणि आम्ही कुठले होते, आम्हाला नेमकेच पैसे भेटायचे. तर आहे असा फ्रेंडशिप डे आहे. फ्रेंडशिप डे म्हणल्यानंतर आता काही बाकी अशा काही नाही, पण आमचे खरे म्हणजे मित्र जुळले ना ते शाळेतच. म्हणजे ते आज ताग आहेत. तेच मित्र, म्हणजे कॉलेजचे पण मित्र झाले नाही असं नाही, मित्र झाले. पण कॉलेजची मैत्री एवढी घट्ट नाही वाटली मला तरी नाही वाटली. पण शाळेतले मित्र अजूनसुद्धा टिकून आहेत. जे पहिलीपासून स्टार्ट झाले होते ना, बालवाडीपासून, तेच मित्र आजपर्यंत सोबत आहेत. खूप धमाल केली मंडळी, खूप धमाल केली. म्हणजे तुम्हाला एवढं सांगतो मंडळी, आम्ही अजूनही कधी भेटलो ना तरी शाळेतला एखादा बेंचवरचा घडलेला किस्सा, आम्ही असेच म्हणजे वर्गात घडलेले किस्से, कुठल्या सरांनी कुणाला किती मारलं, आम्ही वर्गात काय मस्ती केली, कुठल्या मुलाची काय खोड होती, ह्याच गोष्टीत अजूनसुद्धा अडकून राहतो. आम्ही त्या गोष्टीतनं बाहेर कधी पडलोच नाही. आम्ही सगळे जमलो ना की आमचं सगळ्यांचं मन जमून ना शाळेतच जातं परत. तिथल्याच गप्पा गोष्टी, घाललेले क्षण, केलेली मस्ती, दंगा मस्ती, हे सगळं आठवायचं. काय क्षण होते ते, खरंच. पुन्हा ते क्षण कधी येणारच नाहीत मंडळी. आणि हां, भले ठीक आहे, आता आम्ही मोठे झालो, प्रपंचात अडकलो. आज जवळ म्हणजे आम्ही शाळा सोडलेल्यालाच 25 वर्ष झाली. आणि 25 वर्ष अधिक ते 10 वर्ष समजा शाळेतले 10, आणि बालवाडीचं 1-2 वर्ष 12. म्हणजे आज आम्ही माझं वयाचं 41 वय सुरू झालं. नंतर 41 वर्ष, 41 वर्षातली समजा 35 वर्ष तरी 34 वर्षांची मैत्री आहे. आणि खरंच मंडळी, म्हणजे आम्ही कधी कुठेही भेटो. आता लास्ट टाईम मी त्यांच्याबरोबर कुठे गेलो होतो, लास्ट टाईम तुम्ही बघितलं असेल आम्ही कर्नाळ्याला गेलो होतो, कर्नाळा किल्ल्याला गेलो होतो भेट द्यायला.
तिथे सगळेच मित्र नव्हते आले ते, पण प्रवीण, मी, आरती असेच थोडेफार 4-5 मित्र आलो होतो. पण तेव्हासुद्धा आम्ही फिरणं तर बाजूलाच राहून जातो, पण आम्ही आमच्या गप्पा गोष्टींमध्येच खूप रंगतो. खूप एवढं बरं वाटतं ना मंडळी, खूप बरं वाटतं. काय क्षण होते ते दिवस, काय दिवस होते. म्हणजे आम्ही मित्र एवढं होतं. मी तर मला नाही आठवत मी शाळेत 2-3 वर्ष पहिली दुसरी डब्बा नेला असेल कदाचित, मला तर एवढं काय आठवत नाही. पण त्याच्यानंतर जो मी ना डब्बा कधी नेलाच नाही. पण डब्बा ना आमच्या ज्या मैत्रिणी होत्या ना त्यांचंच डबे आम्ही खायचो. पाण्याच्या बाटल्यामध्ये पाणी पियायचो त्यांच्या बाटलीतलं. आणि खरंच त्यावेळेला मंडळी पैशाची चणचणी कधी जाणवलीच नाही मित्रांमध्ये. आणि खरं मंडळी म्हणजे आमचं ते क्षण आठवतात. तुम्हाला माहिती आहे आताची मुलं पाऊस पडलं की सुट्टी भेटेल या आणि खुश होतात. पण आम्ही पाऊस असला तर आवर्जून शाळेत जायचो. पाऊस असला की आवर्जून शाळेत जायचो. मस्त मजा मस्ती करायचो. कुणी पुस्तकांची पानं पलटी करून क्रिकेट खेळलं आहे का? आम्ही पुस्तकाची पानं पलटी करून क्रिकेट खेळलेली पुरावत. नंबर यायचे. त्याच्यानंतर 8 आकडा आला की LBW, 3 वेळा 8 आलं की आऊट, 3 6 आम्ही असे खेळ खेळलेले आहे. कागदाचे बोळे करून कॅच खेळलेलं आहे. बॅटबॉल खेळलेलं आहे. आमच्या ह्यात एक बदामाचं झाड होतं. त्या बदामाच्या झाडावरनं बदाम पडायचा आणि मी मधल्या सुट्टीमध्ये ना त्या बदाम घेऊन ना कॅच खेळायचो. खूप सुंदर क्षण होते ते. खूप सुंदर दिवस होते. मंतरलेले दिवस होते. असो, हे तुमच्या जीवनातही अशीच मैत्री असेल, पण ती टिकावून ठेवा मंडळी. कारण नवीन मित्र आत्ता या वयात किती जोडले जातील ते मला माहीत नाही. पण जे आहेत ना, म्हणतात ना लहानपणी मुलांवर संस्कार केले जातात, तसेच मैत्री देखील लहानपणी जी झालेली असते ना ती घट्ट असते. ते टिकवून ठेवा. आता आमचं फारसं बोलणं होत नाही. काहीतरी कोणाचा बड्डे असला की व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकतो. आता मला शक्य म्हणजे मी जरी म्हणलं तरी मी बहुतेक त्यांच्यावर जास्त मिक्स झालेलं नाही. कर्नाळा जी ट्रिप होती ती लास्ट ट्रिप होती. त्याच्यानंतर आम्ही काही भेटलो नव्हतो. जो तो प्रपंचात गुंतला, जो तो आपल्या मुलांमध्ये गुंतला. पण मला अजूनही म्हणजे हे वाटतं की आम्ही पुन्हा कधी जेव्हा भेटू ना तेव्हासुद्धा आम्ही शाळेतच रमू, शाळेच्या विषयांमध्येच रमू. असो, चालायचंच. बघा समीक्षा सांगते चला उठा. आज खूप महिन्यांनी चंद्रभागा दिसतोय. मस्त छान वाटतं. आता पौर्णिमा जवळ आली ना, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन. मस्त आज वातावरण जरा आकाशात ढग नाहीत, क्लिअर आहे आणि चंद्र एकदम समोरनं दिसतोय. चला मंडळी, आता आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. चलो कल फिर मिलेंगे. उद्या पुन्हा भेटू.